यात्रे अलंकापुरा येती ते आवडती विठ्ठला पांडुरंगे प्रसन्नपणे केले देणे या ज्ञाना भूवैकुंठ पंढरपूर त्याहुनी थोर महिमाया निळा म्हणे जानुनी संत येती धावत प्रतिवर्षी पांडुरंगे प्रसन्नपणे केले देणे या ज्ञाना पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या दुसरे चरण संतांची या दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरू दास तुका सेवेसाठी निवडलेला अभंग श्री निळोबाराय यांचा आळंदी महात्म्य या प्रकरणातील असून निळोबाराय म्हणतात जे अलंकापुराला येतात ते विठ्ठलाला आवडतात, जेथे संत अवताराला येतात ती भूमी तो देश त्यांच्या वास्तव्यानं पवित्र होतो. जे गावी वसती माझे भक्त तो गाव पुनीत त्यांचेनी किंवा पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेती. ज्ञानेश्वर महाराज आळंदीत अवताराला आले, त्यांच्या वास्तव्यानं आळंदीला पवित्रता निर्माण झाली म्हणून सर्व संत आळंदी महात्म्य वर्णन करतात. विठ्ठल विठ्ठल ज्ञानदेवांचं जीवन चरित्र इतरांपेक्षा अलौकिक आहे. भगवान शंकरांनी हलाहल विषप्राशन केले पण ओठातून अमृतमयी रामायण बाहेर पडले. अगदी त्याप्रमाणे संन्याशाची मुलं म्हणून साऱ्या जगाच्या तिरस्काराला कारणीभूत ठरूनही जगाच्या उद्धाराकरता माऊलींनी प्रतिज्ञा करावी. अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक आनंदे भरीन तिन्ही लोक. अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन आळंदीमध्ये संन्याशाची मुलं म्हणून सगळ्यांनी उपहास केला. सगळ्यांना इतिहास ज्ञात आहे. यातील मार्मिकता वेगळी आहे. ज्यांना रेड्याच्या मुखातून वेद वदवता येतात, ज्यांना निर्जीव भिंत चालवता येते, ज्यांना मेलेलं माणूस पुन्हा जिवंत करता येतं, ज्यांना चांगदेवासारख्यांचा गर्व हरण करता येतो, ज्यांना पाठीवर योगाग्नी निर्माण करून मांडे भासता येतात, त्यांना पोट भरण्यासाठी झुळी घेऊन माधुकरी मागण्याची काय गरज होती. याहीपेक्षा अखिल ब्रह्मांडाचा संहार करण्याची ताकद ज्या भगवान शंकरामध्ये ते साक्षात निवृत्तीनाथ महाराज सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार ज्यानं सृष्टीची निर्मिती करावी असा ब्रह्मदेव म्हणजे सोपान काका आहे. ब्रह्मा सोपाना तो झाला. सर्वांची आदिमाया शक्ती म्हणजे मुक्ताबाई. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाचे अखिल विश्वाचं भरण पोषण करणारे महाविष्णू म्हणजे साक्षात ज्ञानोबा आहे. महाविष्णूचा अवतार महाविष्णूचा अवतार महाविष्णूचा अवतार महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर सखा माझा ज्ञानेश्वर महाविष्णूचा अवतार महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर सखा माझा ज्ञानेश्वर महाविष्णूचा
विष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर, अशा ज्ञानदेवांनी पोटासाठी दारोदार भटकावं हे आश्चर्य नाही का? परंतु माधुकरी मागण्याच्या निमित्तानं तुमच्या घरापर्यंत पोचता यावं. तुमच्या मनोवृत्तीमध्ये पसरलेल्या याती कुळाच्या अहंकाराचा, श्रीमंतीच्या गर्वाचा, ज्ञानाच्या अभिमानाचा अगदी जवळून अभ्यास करता यावा म्हणून माऊलींनी माधुकरी मागण्याचं नाटक केलं. त्याप्रमाणे अहंकारामध्ये, गर्वात, अभिमानात अखंड बुडालेल्यांना वर काढण्यासाठी तर संतांचा अवतार असतो. तैसी बांधली सोडीत, बुडाली काढीत, साकडे फेडीत अर्थाच्या. जगाच्या सुखासाठी संत रात्रंदिवस प्रयत्नशील असतात. त्यांनी दुःखाचे कारण शोधून काढले, ते म्हणजे अज्ञान. ते अज्ञान घालवण्यासाठी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून ब्रह्मविद्येचा सुकाळ केला. ये मराठीची नगरी, ब्रह्मविद्येचा सुकाळू करी, घेणे देणे सुखची वरी, होऊ देई या जगा. अहंकाराला घालवण्यासाठी चांगदेव 65 अनुभवामृताची निर्मिती केली. भोळ्या भाळ्यांचं जीवन हरिपाठाच्या नित्यनेमानं पवित्र बनवलं. अशी कालक्रमणात चालली असताना जे स्वतः सर्व तीर्थांचे राजे आहेत त्यांना तीर्थयात्रा करण्याची इच्छा निर्माण झाली. जीवन मुक्त ज्ञानी जरी झाले पावन, तरी देवतीर्थ भजन न संडिती. कारण त्यांना मार्ग दाखवायचा असतो. माऊलींनी नामदेवरायांना बरोबर न्यावं असा विचार केला. नामदेवरायांच्या संकुचित बुद्धीला व्यापक बनवण्यासाठी त्यांना तीर्थयात्रा करायची होती. साधू संतांनी मला प्रवृत्तीकडून निवृत्तीकडे जाण्यासाठी तीर्थयात्रा सांगितली, परंतु तीर्थयात्रेमध्ये संसारकाची प्रवृत्ती सुटत नाही. विठ्ठला विठ्ठला या तीर्थयात्रेमध्ये कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखल प्रबंध, माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती. गात जागा, 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 गात जागा. प्रेम माघा विठ्ठला, प्रेम माघा विठ्ठला, विठ्ठला गात जागा, गात जागा, गात जागा, गात जागा, गात जागा, गात जागा. प्रेम मागा विठ्ठला, प्रेम मागा विठ्ठला, विठ्ठला गात जागा, गात जागा, गात जागा, गात जागा, गात जागा. गात जागा, गात जागा असा अखंड नामाचा गजर करीत, प्रवचनाच्या माध्यमातून ज्ञानाची चर्चा करीत, कीर्तनाच्या जयघोषानं भक्तीचा डांगोरा पिटीत ही संत मंडळी द्वारकादी 4 धाम, सप्तपुऱ्या, 12 ज्योतिर्लिंग करून परत पंढरपूरला आले. चंद्रभागेच्या वाळवंटात स्नानासाठी थांबले आहेत. कधी एकदा पांडुरंगाला डोळे भरून पाहीन असं नामदेवरायांना वाटत आहे. तोच स्वतः पांडुरंग अनंत ब्राह्मणाच्या रूपानं नामदेवादी संत मंडळीच्या भेटीसाठी आले.
सर्वांनी भगवंताला प्रेमपूर्वक आलिंगन दिलं. तीर्थयात्रेचं मावंद घालायचं ठरलं. नामदेवराय निमंत्रण देण्यासाठी पुढं चालायचे आणि भगवान मागं चालायचे. नामयाच्या पाठी चाले केशिराज, लागा वयारज चरणीचे. भगवंताचा ज्याला स्पर्श झाला त्यात तुष्टी, पुष्टी, माधुर्य, अमृतत्व, अमरत्व असे गुण येतात. तो प्रसाद आणि संतांची संगत यामुळं सर्व मंडळी जेवून तृप्त झाली. आणि नेमकं त्याचवेळी माऊलींनी पांडुरंगाला विनंती केली, पांडुरंगा, अमृतानुभव आनंद लहरी, ग्रंथ सिद्ध केला ज्ञानेश्वरी, संस्कृत प्राकृत वैखरी वदविली माझी. माझं कार्य संपलं. ह्या मराठीच्या नगरीत ब्रह्मविद्येचा सुकाळ झाला. माझी मानसकन्या ज्ञानेश्वरी 56 भाषेच्या भरजरी साड्या नेसून साहित्याचे अलंकार चढवून माझ्या रसिक श्रोते जावयाला सालंकृत कन्यादान केली. हे सर्व कार्य तुम्ही केलं. मी फक्त निमित्त मात्र आहे. मी जगाला सुखी करण्याची प्रतिज्ञा केली होती ती आज पूर्ण झाली. आजी संसार सुपळ झाला गे माये, देखियले पाय विठोबाचे. ज्ञानेश्वरीच्या पारायणानं, अमृतानुभव चांगदेव 65च्या अभ्यासानं, कीर्तन भक्तीच्या गदारोळानं, हरिपाठाच्या गजरानं अवघा समाज आनंदी झाला. ज्या कार्यासाठी येणं झालं होतं ते कार्य पूर्ण झालं. आता मला समाधी घेण्याची आज्ञा द्यावी. विठ्ठला 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 आता मोक्षाची या वाटा, पाहिला षडचक्र चोहटा, आज्ञा द्यावी वैकुंठा ज्ञानदेव म्हणे. माऊलींनी पांडुरंगाजवळ केलेली विनंती नामदेवांनी ऐकली आणि त्यांचं अंतकरण भरून आलं. नामदेवरांनी अत्यंत करुणापूर्ण वाणीनं हे वर्णन केलेलं आहे. आदर्श कर्मयोगी, साधकांचा मायबाप, कैवल्याचा पुतळा, ज्ञानियांचा शिरोमणी, मोक्ष मार्गाचा सांगाती, विठोबाचा प्राणसखा, आळंदीला समाधी घेणार, ही बातमी वाऱ्यासारखी दाही दिशांना पसरली. पंढरीहून सर्वजण आळंदीला आले. पंढरीचा पोहा आला अलंकापुरी, पंचकोसावरी साधुजन. 5 कोसापर्यंत जिकडे तिकडे संत सज्जनांची गर्दी जमलेली. आता त्यांची माऊली समाधी घेणार होती. ज्या माऊलींनी लहान थोर गरीब श्रीमंत साऱ्यांना आनंदी केले, ती माऊली आता परत दिसणार नव्हती. साऱ्यांचे लक्ष ज्ञानदेवाकडे लागलेले. ज्ञानदेव त्यांच्याच अवस्थेमध्ये म्हणत होते, धर्म जागो निवृत्तीचा, हरिनामे उत्साहो, कर्म धर्म लोपले माझे, फिटला संदेहो. शेजारून निवृत्तीनाथ चालले होते. त्यांनी हे चरण ऐकलं आणि त्यांची छाती फाटून गेली. दोन्ही हात डोळ्यावर ठेवून सोपानानं दृष्टी आंधळी केली होती. नामदेवराय बापुडवाने दिसत होते. मुक्ताच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा चालल्या होत्या. न राहून तिनं ज्ञानदेवाजवळ आली आणि म्हणाली, ज्ञाना काय रे याचा अर्थ? उदास हसत ज्ञानदेव म्हणाले, मुक्ते, चांगदेवाला जीवनाचा अर्थ तू सांगितलास, आता माझ्या मृत्यूचा अर्थ मी तुला सांगू? निवृत्तीनं ते ऐकलं आणि जागे उभं राहून ते ओरडले, सोपाना, मुक्ता, मागे फिरा, मागे फिरा. ज्ञानदादा आता आपला राहिला नाही, तो विठ्ठलाचा झाला. विठ्ठला 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 विठ्ठला. सर्वजण ज्ञानदेवांकडे आले. ज्ञानदेवांना उन्मनी अवस्था लागलेली. अंतर्मुख झाल्यामुळं बाह्य जगताचं भान नाही. त्यांना डोळे उघडे ठेवून जग दिसत नाही. आम्हाला डोळे झाकल्यावर जास्त जग दिसतं. माऊली अंतर्मुख झालेले त्यावेळेला नामदेवराय देवाला म्हणतात, नामा म्हणे देवा करा सावधान, नाही देहभान ज्ञानदेवा. भगवंतानं ज्ञानदेवांना सावध केलं. सर्वांच्या अंतकरणात माऊलींचा विरह होणार म्हणून अपार दुःख दाटून आलं. सर्वांमधून निवृत्त झालेले निवृत्तीनाथ, पण त्यांनाही रडू आवरेना. प्रेममूर्ती नामदेवरायांच्या मुलांनी सिद्धेश्वरासमोरील नंदी उचलून तिथून आत जाऊन समाधीची जागा स्वच्छ केली. समाधीचे सर्व साहित्य आणले. भगवान माऊलीला म्हणतायत, देव म्हणे ज्ञाना होई सावधान, माग वरदान मज काही. ज्ञानदेवा सावध व्हा आणि माझ्याकडे काही वरदान मागा. ज्ञानदेवांनी भगवंताला सांगितलं, देवा, कार्तिक महिन्यातील शुद्ध एकादशी तुमच्याकडे
आणि वद्य एकादशीचा मान माझ्याकडे असावा. ज्ञानदेव म्हणे शुद्ध कार्तिक मासी व्रत एकादशी स्वामीकडे. कृष्ण पक्ष व्रत हरिदिनी परिपूर्ण मागितले दान ज्ञानदेवे. पिंपळाच्या पारावर पंक्ती बसलेल्या आहेत. स्वतः परमात्मा पांडुरंग सर्वांना वाढीत आहेत, पण त्यांच्याही अंतकरणातील दुःख कुणाला कळणार. ज्ञानदेवांचा विरह त्यांनाही असह्य होता. विठ्ठला 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 विठ्ठला. सोवळ्याने हरी वाढितो सकळा मनीचा कळवळा कोण जाणे. भगवंतानं आईसाहेबांच्या कानात सांगितले, रुक्माईच्या कानी सांगितली गोष्ट विस्तारावे ताट ज्ञानदेवा. रुक्मिणी आईसाहेब माऊलींना भोजन वाढतायत. माऊलींनी पारणे सोडले. नामदेवरायांनी भावपूर्ण अंतकरणाने जमलेल्या सर्व मंडळींना विनंती केली, नामा म्हणे भेटा लहान थोर सारे जातो ज्ञानेश्वर समाधीस्त. विठ्ठला विठ्ठला ब्रह्मदेवादिकांनी माऊलींची पूजा केली. समाधीवर वस्त्रांची घडी अंथरली, त्यावर तुळशी आणि बेल अंथरले, त्यावर फुले टाकली, समोर निरांजन लावलं. सर्वजण समाधीची पूजा करून बाहेर आले. पुढे ज्ञानेश्वर जोडून या कर बोलतो उत्तर स्वामी संगे. त्यावेळी निवृत्तीनाथांना राहावेना. ओसंडोनी निवृत्ती आलिंगो लागला अनेकांच्या डोळा आसरू येती. निवृत्तीनाथांनी माऊलींना आलिंगन दिलं. ज्ञाना, कधी अमर्यादा केली नाहीस. गुरु शिष्य पण सांभाळलं. तुझ्यासारखा सखा आता पुन्हा भेटणार नाही. आम्ही एकटे राहिलो रे, एकटे राहिलो ज्ञानदेवा. तेवढ्यात माऊली म्हणाली, दादा, आईबापांच्या पश्चात तुम्ही लळे पुरवलेत, काही कमी पडू दिलं नाही. तुमच्या योगानं ही माया नदी पार केली. आता येतो आम्ही. निवृत्तीनाथांनी ज्ञानदेवाच्या मुखावरून मायेनं हात फिरवला. नामदेवरायांना आता राहावेना. त्यांनी भावनांना आवर घातला आणि निवृत्तीनाथ महाराजांना म्हटले, निवृत्तीनाथ महाराज, अपार अवतार येतात आणि जातात. आकाशात नक्षत्र चमकतात आणि निखळून पडतात. ऊन सावल्यांचा खेळ चालू असतो. ज्ञानियानं त्याची खंत करायची नसते. निवृत्तीनाथांनी आणि देवानं माऊलीचे हात धरले. देव निवृत्ती यांनी धरले दोन्ही कर. जातो ज्ञानेश्वर बैसावया. ज्ञानेश्वर महाराज समाधीतल्या आसनावर जाऊन बसले. पुढे ज्ञानेश्वरी ठेवली. माऊलींनी 3 वेळा हात जोडले आणि डोळे झाकले. नामदेवराय त्याचं वर्णन करतायत. नामा म्हणे आता लोपला दिनकरा. नामा म्हणे आता लोपला दिनकरा. बाबा ज्ञानेश्वर समाधीस्थ. बाबा ज्ञानेश्वर समाधी. नाम म्हणे आता लोपला दिनकरा. नाम म्हणे आता लोपला दिनकरा. बाप ज्ञानेश्वर समाधीस्थ. बाप ज्ञानेश्वर समाधीस्थ. नामा म्हणे आता लोपला दिनकर बाप ज्ञानेश्वर समाधीस्थ. अशा प्रकारे ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या आळंदीत समाधी घेतली, त्या आळंदीच्या यात्रेला जो येतो तो विठ्ठलाला आवडतो असं निळोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतायत. यात्रे अलंकापुरा येती. यात्रे अलंकापुरा येती. यात्रे अलंकापुरा येती. यात्रे अलंकापुरा येती. आवडती विठ्ठला. आवडती विठ्ठला.
पांडुरंगे प्रसन्नपणे ते आवडती विठ्ठला ते आवडती विठ्ठला पांडुरंगी प्रसन्नपणे पांडुरंगी प्रसन्नपणे यात्रे अलंकापुरा येती ते आवडती विठ्ठला. महाराष्ट्र ही संत भूमी असल्यामुळं जेवढे संत या महाराष्ट्रात अवताराला आले त्या सर्व संतांनी आळंदीचा महिमा गायला. ज्ञानदेवांच्या समकालीन असणारे नामदेवराय, वास्तविक नामदेवराय पंढरपूरला राहणारे, पण त्यांनी आळंदीचा महिमा वर्णन केला. आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव, दैवताचे नाव सिद्धेश्वर. आळंदी हा अतिशय पुण्यभूमी असून प्राचीन काळापासून पवित्र तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे. शिवपीठ हे जुनाट म्हणून त्याचा उल्लेख आढळतो. स्कंद पुराणाच्या सह्याद्री खंडातील 64व्या अध्यायात या पुण्यक्षेत्राचा महिमा वर्णन केला आहे. त्रैलोक्यात वास्तव्य करण्यास असं दुसरं पावन क्षेत्र नाही म्हणून भगवान शंकरांनी आपले नित्य वास्तव्य येथे केलं. सिद्धेश्वर हे आळंदी येथील मुख्य दैवत, सर्व सिद्धांचे गुरु आदिनाथ शंकर यांच्या तपश्चर्येची ही जागा आणि म्हणून अगस्ती आदी तपोनिष्ठांनी या ठिकाणी तप केलं. आळंदीच्या पंचक्रोशीत अनेक पवित्र स्थानं आहेत. दक्षिणे पुण्येश्वर देवो, नागेश्वर महादेव, मूळपीठ नागेंद्र पहावो, त्रिवेणी रूपे वाहत असे. दक्षिणेला हल्लीच्या पुण्यात नागेश्वर महादेव आहे, पश्चिमेला इंदुरीजवळ ब्रह्मेश्वर आणि उत्तरेला खेडजवळ सिद्धेश्वर आहे. पूर्वेला मरकळजवळ मातुलिंग केशवराज मंदिर आहे आणि या सगळ्यांच्या मध्यभागी ज्ञानदेवांसह सिद्धेश्वर आहे. म्हणून हे शिवपीठ अतिशय जुनाट अशा प्रकारचं. शिवापीठ हे जुनाट, शिवापीठ हे जुनाट, शिवपीठ हे जुनाट, शिवपीठ हे जुनाट. ज्ञानाबाई तेथे मुकुटा, ज्ञानाबाई तेथे मुकुटा. शिवपीठ हे जुनाट, शिवपीठ हे जुनाट. ज्ञानाबाई तेथे मुकुटा, ज्ञानाबाई तेथे मुकुटा. शिवपीठ हे जुनाट, शिवपीठ हे जुनाट. शिवपीठ हे जुनाट, ज्ञानाबाई तेथे मुगुट. अशा प्रकारे या ठिकाणी सिद्धेश्वर आहे. एवढंच नाही तर पवित्र तीर्थक्षेत्र इंद्रायणी, इंद्रायणी महापवित्र तीर्थस्थान म्हणून मानले गेलेले आहे. तिचा उल्लेख कौबेराख्य महानदी असा अलका महात्म्य या ग्रंथामध्ये आहे. इंद्रायणीमध्ये सिद्ध तीर्थ, शालितीर्थ, चक्रतीर्थ, चंडिका तीर्थ, वायुतीर्थ अशी अनेक तीर्थ आहेत. लोणावळ्याजवळ कुरकुंडी डोंगरात इंद्रायणी उगम पावली. करवंडी येथून निघून कार्ले, कामशेत, इंदुरी, देहू, आळंदी अशी वाहत जाऊन पूर्वेस असणाऱ्या तुळापूर गावी ती भीमेला मिळते. तुळापूरला संभाजी महाराजांची समाधी आहे. आनंदवनात पार्वतीसह भगवान शंकर विहार करीत होते. ते पाहण्यासाठी इंद्र स्वर्गातून खाली आला. पार्वतीला पाहून तो म्हणाला, दिगंबर आणि हातात करोटी घेऊन भिक्षा मागणाऱ्या या शंकराची सेवा तू कशी काय करतेस? तुला त्यापासून काय समाधान मिळते? इंद्राचं बोलणं ऐकून पार्वतीला राग आला. पार्वतीने इंद्राला शाप दिला, तू स्त्री हो आणि पाणी होऊन इथेच राहा. हा शाप ऐकून इंद्रानं तप सुरू केलं. या तपानं प्रसन्न होऊन शंकरानं त्याला दर्शन दिले. शंकराने इंद्राला वर दिला की तुझ्या अंगावरून निघालेली इंद्रायणी पवित्र ठरले.
इंद्रस्य आयनम यस्याम अशी ती तपोनदी ठरली. अशी पवित्र इंद्रायणी, सिद्धेश्वराचं पवित्र स्थान, ज्ञानदेवांची समाधी म्हणून जे आळंदीला येतो तो विठ्ठलाला आवडतो. यात्रे अलंकापुरा येती ते आवडती विठ्ठला. आळंदीचं आणखी महात्म्य असं की सिद्धांनी सिद्ध अवस्था प्राप्त करून घेतली अशी सिद्ध भूमी आहे. 84 सिद्धांचा सिद्ध भेटी मिळा, तो हा सुख सोळा काय वारणू. कृतयुगात आळंदीचं नाव आनंदवन असं होतं. त्रेतायुगात आळंदीचं नाव वारुण असं होतं. द्वापार युगात आळंदीचं नाव कपिल असं होतं. आणि कलियुगामध्ये आळंदीचं नाव अलंकापुरी असे. म्हणून अनेक संतांनी आळंदीचं महात्म्य वर्णन केलं. सेना महाराज म्हणतात, धन्य अलंकापूर धन्य सिद्धेश्वर. अशी अलंकापुरी धन्य आहे जिथं साक्षात महाविष्णूनं अवतार घेतला. विठ्ठला 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 विठ्ठला. ते सिद्धेश्वर धन्य आहे. येथील पशुपक्षी धन्य आहेत, झाडं धन्य आहेत, ज्यांना रोज हरिनाम श्रवण होतं. एकनाथ महाराज म्हणतात, विश्रांतीचे स्थान संतांचे माहेर, ते या भूमीवर अलंकापूर. संसारात शिनलेल्यांना जर विश्रांती कुठं मिळत असेल तर ते आळंदीला. नामदेवराय सुद्धा देवाला म्हणतात, देवा कल्पवरी विश्रांती घेण्यासाठी आळंदीला चला, कारण ते संतांचं माहेर आहे. ज्ञानेश्वर महाराज अखिल विश्वाचे मायबाप आहेत. निळोबाराय म्हणतात, वर्णिता महिमा तो आघात, जेथे संत अवतरले. म्हणून जे आळंदीला येतात ते विठ्ठलाला आवडतात. दुसरी गोष्ट अशी, ज्ञानदेवांचे मोठे चमत्कार म्हणजे त्यांचे ग्रंथ, त्यांचे कर्तृत्व आणि त्यांची शिकवण. सगळ्यात मोठा चमत्कार म्हणजे ज्या वयात मनुष्याच्या कर्तृत्वाला सुरुवात होते त्या वयात कृतकृत्य झालो, काही मिळवायचं राहिलं नाही, अशा समाधानानं हसत हसत दोन्ही हात जोडून जगाचा निरोप घेणारा एकमेव महात्मा आळंदीत आहे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. ज्ञानदेव ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये अग्रगण्य होते. उपजताची ज्ञानी हे वर्म जानोनी, आले लोटांगणी चांग देव. उपजताची ज्ञानी हे वर्म जानोनी, उपजताची ज्ञानी हे वर्म जानोनी, आले लोटांगणी चांग देव. तैसी दशेची वाटन पाहता, वयसेची या गावान येता, बाळपणीच सर्वज्ञता वरी जयाते. ऐके गा ज्ञान चक्रवर्ती, तू तव ज्ञानाचीच मूर्ती. असे श्री ज्ञानेश्वर महाराज, नाथ महाराज त्यांचं वर्णन करताना म्हणतायत, ते ज्ञानियांचे शिरोमणी आहेत. ज्ञानियांचा शिरोमणी, वद्य जो का पूज्य स्थानी, चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा माझा. चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा माझा. ज्ञानियांचा शिरोमणी, वद्य जो का पूज्य स्थानी, चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा माझा. चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा माझा. ज्ञानियांचा शिरोमणी, वंद्य जो का पूज्यस्थानी. ज्ञानदेव योगाच्या क्षेत्रामध्ये सुद्धा अग्रगण्य. ज्ञानदेवांची गुरु परंपरा नाथ संप्रदायाची, ना आदि गुरु शंकरा, लागोनी शिष्य परंपरा. बोधाचा हा संसारा झाला जो अमुते. ज्ञानेश्वरीचा 6वा अध्याय तपासल्यानंतर ज्ञानेश्वर महाराज योगात किती पारंगत होते हे आपल्या सहज लक्षात येईल.
म्हणून नामदेवरायांनी त्यांना योग्याची माऊली म्हटलेलं आहे. ज्ञानराज माझी ज्ञानराज माझी योगाची माऊली योगाची माऊली योगाची माऊली ज्ञानराज माझी ज्ञानराज माझी ज्ञानराज माझी योगाची माऊली योगाची माऊली योगाची माऊली ज्ञानराज माझी जेणे निगम वल्ली प्रगट केली 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 गीता अलंकार गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी नाम ज्ञानेश्वरी नाम ज्ञानेश्वरी गीता अलंकार जेणे निगमवल्ली प्रगट केली जेणे निगमवल्ली प्रगट केली जेणे निगमवल्ली प्रगट केली जेणे निगमवल्ली प्रगट केली गीता अलंकार गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी नाम ज्ञानेश्वरी नाम ज्ञानेश्वरी गीता अलंकार ज्ञानराज माझी योग्यांची माऊली एकाच योग्याची नाही तर अनेक योग्यांची माऊली म्हणजे ज्ञानेश्वर महाराज. कर्मानं आत्म्याशिवाय परमात्म्याशी संलग्न होऊ इच्छिणारा तो कर्मयोगी, ज्ञानानं भगवत सत्तेशी तादात्म्य पावणारा तो ज्ञानयोगी, यमनियमादी अष्टांग साधनानं चैतन्यामध्ये विलीन होणारा तो अष्टांग योगी आणि भक्तीच्या माध्यमातून भगवंताशी तादात्म्य पावणारा तो भक्तियोगी. अशी सगळ्या योग्यांची माऊली जर कोण असेल तर ते ज्ञानोबाराय आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. भगवान रुक्मिणी आई साहेबांना म्हणतायत, देव म्हणती रुक्मिणी हा एकच योगी देखिला नयनी, हेची ज्ञान संजीवनी जान त्रैलोक्यासी. ज्ञानदेव भक्तीच्या क्षेत्रामध्ये सुद्धा अग्रगण्य, ज्ञानदेव वैष्णव मोठा, विठ्ठल नामे मुक्तपेठा. असे ज्ञानदेव ज्ञान योग भक्ती या सर्व क्षेत्रामध्ये अग्रगण्य होते, कारण ते साक्षात भगवान होते. म्हणून ज्ञानदेव आणि परमात्मा पांडुरंग एकच असल्यामुळं पांडुरंगानं प्रसन्न होऊन हे दान ज्ञानदेवांना दिलं, असं निळोबाराय अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये म्हणतायत. पांडुरंग प्रसन्नपणे पांडुरंग प्रसन्नपणे पांडुरंग प्रसन्नपणे पांडुरंग प्रसन्नपणे केले देणे या ज्ञाना केले देणे या ज्ञाना केले देणे या ज्ञाना पांडुरंग प्रसन्नपणे पांडुरंग प्रसन्नपणे पांडुरंग प्रसन्नपणे पांडुरंग प्रसन्नपणे केले देणे या ज्ञाना केले देणे या ज्ञाना केले देणे या ज्ञाना
पांडुरंगे प्रसन्नपणे केले देणे या ज्ञाना. ज्ञानदेवांनी जेव्हा भगवंताजवळ मागितलं, देवा कार्तिक शुद्ध एकादशीचा मान तुमच्याकडे असावा आणि कार्तिक वद्य एकादशीचा सोहळा माझ्याकडे असावा, त्यावेळी पांडुरंगानं प्रसन्नपणानं कार्तिक वद्यवारी ज्ञानदेवांना दिली. कार्तिक शुद्ध एकादशी पंढरी यात्रा होईल सरसी, दुसरी कृष्ण पक्षी निर्धारेसी तुझ दिदली असे. या आळंदी क्षेत्रात येऊन जो इंद्रायणीत स्नान करील त्याला वैकुंठाची प्राप्ती होईल असं स्वतः भगवंतानं दान दिलं. कारण इंद्रायणी दक्षिण वाहिनी भागीरथी महाकर्णिका दोन्ही ये मिळाली या त्रिसंगमी पुण्यभूमी तुझी. येथे जरी नित्य स्नान घडे तरी नित्य वैकुंठवास जोडे, तुझं नाही नाही कुवाडे मी कोडे उभा असे. ह्या आळंदी क्षेत्रात जो हरिकथा करील, वाचेनं विठ्ठलाचं नाम उच्चारील, त्याला अक्षय वैकुंठाची प्राप्ती होईल. येथे हरिकथा नाम वाचे, जो उच्चारील विठ्ठलाचे, तयासी येते वैकुंठीचे दिदले साचे अक्षयी. शिवाय जो या सिद्धेश्वराची मनोभावे पूजा करील त्याला सहज तुझी प्राप्ती होईल. तो माझा अंतरंग भक्त समज. अनेक ऐकरे ज्ञान राजा, जो या सिद्धेश्वरी करी पूजा, तो अंतरंग पै माझा मुक्ती सहजा लाहली जाली त्यासी. असा वर भगवंतानं ज्ञानदेवांना दिला. भगवान नामदेवरायांना म्हणतात, देव म्हणे नाम्या पाहे, ज्ञानदेव मीच आहे. नामदेवा, ज्ञानोबाराय आणि मी वेगळा नाही, ज्ञानदेव म्हणजेच मी आहे. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. अशी ही आळंदी वैकुंठापेक्षाही श्रेष्ठ आहे. निळोबाराय अभंगाच्या 3ऱ्या चरणात म्हणतायत, वैकुंठ पंढरपुरा, वैकुंठ पंढरपुरा, वैकुंठ पंढरपुरा, वैकुंठ पंढरपुरा. त्याहुनी थोर महिमाया, त्याहुनी थोर महिमाया, त्याहुनी थोर महिमाया. उभय अनेरपणे पांडुरंगे प्रसन्नपणे, त्याहुनी थोर महिमाया, त्याहुनी थोर महिमाया, त्याहुनी थोर महिमाया. पांडुरंगे प्रसन्नपणे, पांडुरंगे प्रसन्नपणे. भूवैकुंठ पंढरपूर. वस्तुता वैकुंठापेक्षाही पंढरपूर श्रेष्ठ आहे. पंढरीचं श्रेष्ठत्व असं की या ठिकाणचं गवत आणि दगड सुद्धा देव आहेत. इतर कोणतीही तीर्थ याची बरोबरी करू शकणार नाहीत. कारण एका ठिकाणी तुकोबरायांनी सांगितलं, वाराणसी गया पाहिली द्वारका. वाराणसी, गया, द्वारका सगळं काही पाहून आलो, परंतु ती पंढरीची बरोबरी करू शकत नाही. एवढंच नाही तर ही सगळी तीर्थ मध्यान्हकाळी पुंडलिकाजवळ येतात आणि आंघोळ करतात. ऐसे शंकर सांगे ऋषी जवळी, सकर तीर्थे मध्यान्हकाळी, येती पुंडलिका जवळी, करती आंघोळी वंदिती चरण. या तीर्थक्षेत्रामध्ये अन्नदान केल्यानं फार मोठं फळ प्राप्त होतं. येथे एक शीत दिदल्या अन्न, कोटी कुळाचे होय उद्धरण. कोटी याग केले पूर्ण, ऐसे मैमान ये तीर्थाचे. इथं जन्ममरण चुकतं, इथं सुखाची प्राप्ती होते, इथं पाप नाहीसं होतं. इथं पुंडलिकाच्या दर्शनानं सगळ्या संतांची भेट होते. विठ्ठला 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 विठ्ठला.
अशी ही पंढरी साक्षात भूवैकुंठ असली तरी पंढरीपेक्षा आळंदीचं महात्म्य आघात आहे. स्वतः नारद महर्षींनी याचं वर्णन केलेलं आहे. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. यात्रे अलंकापुरा येती ते आवडती विठ्ठला, पांडुरंगे प्रसन्नपणे केले देणे या ज्ञाना. भूवैकुंठ पंढरपूर त्याहुनी थोर महिमाया. असे पृथ्वीवर एकूण 18 क्षेत्रपीठ आहेत. त्यापेक्षा अलंकापुरी सर्वात श्रेष्ठ आहे. अनेक ऐकरे वचन हे पंचक्रोशी पुरातन, यासी युगे सांगता संपन्न चतुरानन जाणत असे. अशी ही आळंदी अगदी प्राचीन असल्यामुळं आणि पवित्र असल्यामुळं सगळ्या संतांनी तिचं श्रेष्ठत्व वर्णन केलंय. विठ्ठला 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 विठ्ठला. नारद महर्षी म्हणतायत ही पंचक्रोशी अतिशय पुरातन आहे. याला किती युग झाली हे फक्त ब्रह्मदेवालाच माहीत. इथे कोटी याग झाले, अनेक ऋषीमुनींनी येथे तपश्चर्या केली. अशी आळंदी सर्वश्रेष्ठ असल्यामुळं निळोबाराय शेवटच्या चरणामध्ये म्हणतायत, निळा म्हणे जाणूनी संत येती धावत प्रतिवर्षी. म्हणून सर्व संत आळंदीचं महात्म्य जाणून प्रत्येक वर्षी कार्तिक वारीला आळंदीला धावत येतात. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. जय जय ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, जय जय ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. पंढरीला बाप आहे आणि आळंदीला आई आहे. बापापासून मिळणारं सुख 4 महिने म्हणजे आषाढी ते कार्तिकी, पण आईपासून मिळणारं सुख 8 महिने कार्तिकी ते आषाढी. म्हणून यात्रे अलंकापुरा येती ते आवडती विठ्ठला, पांडुरंगे प्रसन्नपणे केले देणे या ज्ञाना. निळामळ जाणूनी संत, निळामळ जाणूनी संत, निळामळ जाणूनी संत, निळामळ जाणूनी संत. येती धावत प्रतिवर्षी, येती धावत प्रतिवर्षी. पांडुरंगे प्रसन्नपणे, पांडुरंगे प्रसन्नपणे. धावत प्रतिवर्षी, धावत प्रतिवर्षी. पांडुरंग प्रसन्नपणे, पांडुरंग प्रसन्नपणे. केले
जय विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल हा बोलिली लेकुरे वेडी वाकुडी उत्तरे करा क्षमा अपराध महाराज आ नाही विचारिला अधिकार म्या आपुला करा क्षमा अपराध महाराज तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकिंकरा क्षमा अपराध ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम